महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार निधी राणे साहेब यांचं या कामोठ्या नगरीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सन्माननीय परेश ठाकूर यांच्या औषध सागर परेश ठाकूर केसरी 2026च्या निमित्तानं निधी राणे साहेब आपले या ठिकाणी मनापासून त्यासाठी उपस्थित असलेले सन्मान्य ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर साहेब, मंडळाचे माझे सहकारी आमदार प्रशांत ठाकूरजी, दुसरे सहकारी सन्मान्य डावकरेजी, उपस्थित असलेले सन्मान्य म्हात्रेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, त्या दिवशी आमच्या हॅपी डे आणि त्यांचे सर्व सहकारी मला ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी आले आणि आमच्या परेश ठाकूरजींचा वाढदिवस आणि त्याचबरोबर कुस्तीची स्पर्धा. मी त्याला सांगितलं की मला बघितल्यानंतर कुस्तीचा आणि माझा काही संबंध दिसत नाही. आमचा आखाडा वेगळा आहे, आमचा आखाडा हिंदुत्वाचा आहे आणि आम्ही रोज हिरवे साप फेकतो आणि म्हणून या आखाड्यामध्ये आणि आमच्या आखाड्यामध्ये फरक आहे. पण आमचे परेश ठाकूरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे काही वातावरण आज पाहायला मिळालंय, नक्कीच आमच्या परेश ठाकूरजींच्या भविष्य उज्ज्वल आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. जेवढ्या लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र करणं, कुस्तीसारखी अशी भव्य स्पर्धा ती साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्येच बघायला मिळतं. पण आज आमच्या कामोठ्यामध्ये, आमच्या या भागामध्ये एवढी मोठी कुस्तीची स्पर्धा बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हीही कुठे कमी नाही आहोत, एवढाच एक चांगला संदेश आमच्या परेशजींच्या निमित्ताने गेलेला आहे. त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम. मला काय सांगाल, एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे. क्रिकेट वेळ झालेले जे काही तरुण आहेत त्यांना एक वेगळ्या प्रकारचा कुस्तीचा आखाडा या परेश ठाकूर यांच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही या ठिकाणी आज कसं पाहता या सोलाकडे? कामोठ्यामध्ये आज पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या या कुस्त्यांच्या शब्दातलं दंगली आहे. पण अशा दंगली या तरुणांना फिटनेससाठी प्रोत्साहित करतात आणि अशा दंगली तरुणांना सातत्यानं आपल्यामधल्या स्पोर्ट्समनशिप ही जिवंत ठेवायची प्रेरणा देत असतात. परेश ठाकूर यांनी सभागृह नेता असताना या कामोठ्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून कुस्तीचं प्रशिक्षण देणारं संकुल सुरू झालं पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा केलेला आहे. कामोठा असेल, कळंबोली असेल, खारघर पासून पनवेल महापालिकेच्या संपूर्ण भागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रीडा स्पर्धांच्या क्रीडा क्षेत्राच्या सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. खारघर मॅरेथॉन पासून वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे सातत्यानं उपक्रम राबवणं, विशेषत्वानं क्रीडा क्षेत्राचे उपक्रम राबवणं यासाठी परेश ठाकूर मेहनत घेत असतात आणि म्हणून युवा वर्ग हा सातत्यानं त्यांच्या अशा उपक्रमांना पाठबळ देत राहतो. या निमित्तानं या उपक्रमाच्या माध्यमातून कामोठा कळंबोली परिसरामध्ये विशेषत्वानं पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं इथे राहायला आलेला आमचा जो समाज आहे या समाजाला कुस्त्यांचं शब्दशः वेड आहे आणि म्हणून त्या कुस्त्या पाहण्यासाठी तो वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. आजही आपण प्रचंड गर्दी पाहतोय. या सगळ्या लोकांना, आपल्या कुटुंबातल्या मुलांना कुस्ती खेळण्याच्या साठी प्रेरणा देता यावी असं इन्फ्रास्ट्रक्चर महापालिकेचे महापौर नितीनभाई पाटील यांच्या मार्फत परेश ठाकूर निर्माण करून घेतील आणि त्यासाठी लागणारं सगळं पाठबळ आम्ही सगळेजण त्यांना निश्चितपणाने देऊ. शेवटचा आणि छोटा मंत्री नितेश राणे आणि त्यांनी स्तुती सुमनं उधळली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या कुस्त्या पाहायला मिळणार, मात्र हा आखाडा कोकणामध्ये पाहून त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. मी माननीय नितेशजींचं मनापासून आभार व्यक्त करतो. या कोकणाचे सुपुत्र
माजी मुख्यमंत्री नारायण राणे साहेबांचे ते सुपुत्र आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळे आव्हानं हसत पेलत ज्या पद्धतीनं ते हिंदुत्वाचा शड्डू ठोकून सज्ज झालेले आहेत ते पाहतात. त्यांच्यासारखा एक सहकारी आवर्जून येतो कामोठ्यामध्ये आणि पाठबळ देतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. थँक्यू. तुम्ही सांगितलं आमचा आखाडा वेगळा आहे, मात्र कुस्तीच्या आखाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रापेक्षा इथं वेगळ्या प्रकारचं आयोजन करण्यात आलेलं आहे. किती समाधानी आहात की कोकण क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं आयोजन होते? आमचे परेश ठाकूरजी आहेत, युवा नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे वातावरण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुस्तीच्या निमित्ताने पाहायला मिळतं तेच आमच्या कोकणामध्ये, आमच्या कामोठ्यामध्ये आज अनुभवायला भेटत आहे. त्याचं सगळं श्रेय परेश ठाकूरजी, आमचे प्रशांत ठाकूरजी आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ नेते माननीय रामशेठ ठाकूर साहेब या सगळ्या जणांनी जे काही वातावरण भारतीय जनता पक्षाच्या निमित्ताने जे काही तयार केलेलं आहे ते अनुभवाला निश्चित पद्धतीने भेटतंय. त्यांना परेशजींना ह्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी मनापासून शुभेच्छा. मोबाईलवर स्क्रोल करण्यापेक्षा मैदानावर घाम गळणं कितपत महत्वाचं आहे? अतिशय महत्वाचं आहे. कारण का जेवढं महत्व तुम्ही मोबाईलवर स्क्रोल करता त्यापेक्षा ही मैदानी खेळ ही आपल्याला शारीरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. पण म्हणून समतोल राखणं, एका बाजूला जास्त वेळ नाही तर समतोल राखणं ही काळाची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होतात, लोक क्रिकेट वेळी झालेली आहेत अक्षरशः, आणि यावेळेला वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न आहे परेश ठाकूर यांच्या या निमित्तानं. तुम्ही तरुणांना काय संदेश दिले? कौतुस्पद आहे, पण शेवटी पश्चिम महाराष्ट्रामध्ये या खेळाला वेगळं क्रेज आहे. तसंच आता कोकणामध्ये हळूहळू बैलगाडी स्पर्धा असो, कुस्तीचे आखाडे असो, हे वाढत चाललेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं तरुणांनी ह्याचाही विचार करावा. शेवटी ह्याच्यामध्ये पण करिअर बनवण्याच्या दृष्टिकोनातून, मोठं होण्याच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं व्यासपीठ आहे, फार मोठा पर्याय आहे. म्हणून नक्की तरुणांनी सकारात्मक दृष्टिकोनातून याच्याकडे पाहावं. शेवटचा प्रश्न, कुस्तीचा आखाडा हा असला तरी आमचा आखाडा हा हिंदुत्वाचा आहे, नेमकं काय म्हणायचं नितेश राणे? कारण का हिंदू राष्ट्रामध्ये हा प्रत्येक आखाडा हिंदुत्वाचाच आहे आणि जो आमच्या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेने बघेल त्याला चितपट करणं हे आमच्या सगळ्या हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आमचं काम. रोहित पवार असं म्हणतात की आता हिंदू जागा होईल का? नितेश राणेंनी शेतकरी हिंदू आहेत, कांदा प्रश्न जो आहे तो पेटलेला आहे, या संदर्भामध्ये चांगली हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे. मग हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे शेतकरी असो, कामगार असो, कष्टीकरी असो, सगळ्या लोकांची काळजी घेणं याचसाठी तर लोकांनी आम्हाला निवडून दिलेले आहे, देवेंद्रजींना मुख्यमंत्री केलेलं आहे आणि ह्यांना विरोधात बसवलेला आहे. हे जास्त जिहादीच्या प्रेमात होते, जास्त हिरव्या सापांची चाटत होते, म्हणून तर आम्हाला इथे सत्तेमध्ये आणलं आहे ना. धन्यवाद.